आणि प्रार्थना म्हणून आपण सुरुवात करूया. अ अ अ या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. मनाचे प्रार्थना म्हणूयात. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. निर्मल करी उज्ज्वल करी निर्मल करी उज्ज्वल करी जागृत करी उद्युत करी जागृत करी उद्युत करी निर्भय करी मंगल करी निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा. हृदय भास्करा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. करी निरलस निःसंशय करी निरलस निःसंशय करी रे करी शुद्धाशय खरी रे करी शुद्धाशय करी हे मन निर्विषय खरी हे मन निर्विषय जीवितेश्वरा. जीवितेश्वरा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मन विकसित करी है परात्परा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय गुरुदेव. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? अना ऑडिबल? हो. थँक्यू. मागच्या स्वाध्यायात आपण श्लोक नंबर 12 याच्यातल्या पहिल्या 3 ओळी बघितल्या होत्या. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगे ती जावी. यातल्या पहिल्या 3 ओळी आपण समजून घेतल्या होत्या, त्याचा अर्थ उलगडून पाहिला होता. 12वा श्लोक आणि या 4 ओळी हे 4 टप्पे आहेत आपल्या उन्नतीचे. आपण समजून घेतलं की समर्थ यांनी मनाचे विविध पैलू इतक्या छान पद्धतीने आपल्या समोर उलगडून मांडलेले आहेत की ते आजकालच्या मॉडर्न सायकोलॉजिस्टला सुद्धा लाजवतील. म्हणजे स्वतःविषयी आपला हा जो देह आहे याचं यथायोग्य निरीक्षण करून त्याच्या आतमध्ये जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे आपलं हार्डवेअर आणि त्याच्या मागे काम करणारं सॉफ्टवेअर, आणि या सॉफ्टवेअर सध्याच्या भाषेत सांगायला गेलं तर मन म्हणजे रॅम आहे बरं का, जी इन्फॉर्मेशनचं आवागमनाचं काम करते. या रॅम विषयी इतकं सूत्रबद्ध पद्धतीने इतकं डिटेल्ड मध्ये जाऊन त्याचे विविध पैलू आपल्या समोर छान पद्धतीने मोकळे करून उलगडून समर्थ आपल्याला दाखवतात. आणि हे उलगडण्याकरता जे जन्माला आलं ते मनाचे श्लोक, आणि या मनाच्या श्लोकातला 12वा हा श्लोक, आणि यामध्ये आपल्या उन्नतीचा मार्ग टप्प्याटप्प्याने त्यांनी सांगितलाय. मग पहिल्या ओळीत ते आपल्याला आपल्या मनाच्या सवयीविषयी काहीतरी सांगतात. काय सवय असते आपल्या मनाची? मना मानसी दुःख आणू नको रे. काय करतं हे मन? प्रसंग किंवा घडलेली घटना ही 10 किंवा 15 सेकंदाची असते, परंतु मन त्या घडलेल्या कथेला किंवा घडलेल्या घटनेला एखाद्या कथेचं रूपक देते, आणि ती घडून गेली तरी वारंवार तो प्रसंग मनामध्ये सारखा रिप्ले होत राहतो. आणि मग ही जी आपली रिप्ले करण्याची पद्धत आहे ना, त्यामुळे मन उद्विग्न होतं, अशांत होतं, आणि मग त्याला दुःख प्राप्त होतं. समर्थ जाणीवपूर्वक सांगतायत की अरे मना, तू तुझ्या मनामध्ये हे दुःख आणू नकोस. हे दुःख तू स्वतः स्वयंनिर्मित आहे, त्यात तथ्य नाही. याचा नेमका अर्थ असा आहे की कुठल्याही घटनेला आपण नाकारत नाही आहोत, त्याची वेदना आपण दाबत नाही आहोत, पण ती घटना आणि ती वेदना म्हणजेच माझं अस्तित्व आहे,
आणि त्या घटना आणि वेदनेला स्वतःला अटॅच करून त्याची वारंवार पुनरावृत्ती मनामध्ये घेऊन स्वतःविषयी एक कल्पना तयार करणं आणि स्वतःला त्या कल्पनेच्या पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवणं, हे आपण करायचं नाहीये. म्हणून मानसी दुःख आणू नये, आणू नको रे, हे जाणीवपूर्वक समर्थ आपल्याला पहिल्या ओळीमध्ये सांगतात. दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगितलं? मग हे दुःख जे आपण आणतो ना, या दुःखाचा परिपाक काय आहे? तर त्याच्यातून जन्माला येतो तो शोक आणि चिंता. कारण हे दुःख घडलेल्या घटनेविषयी असतं. मग घडलेली घटना ही भूतकाळात असते. भूतकाळातल्या घटनेमुळे जन्माला येतो तो शोक आणि तो शोक जन्माला घालतो ती चिंता. चिंता असते भविष्याच्या बाबतीत. मग आपल्याला जे कर्तव्य करायचंय, ते कर्तव्य आपल्यालाही हे वर्तमान काळात करायचंय. म्हणून मना सर्वथा शोक चिंता नको रे. जाणीवपूर्वक समर्थ आपल्याला सांगतायत, की हे मना, तू या शोक आणि चिंता या दोन्हीमधून स्वतःला मोकळं कर. भूतकाळातून बोध घे. शोकाऐवजी चिंतन कर. पण त्यात अडकून राहू नकोस आणि भविष्याविषयी नियोजन कर. पण मागे असं घडलं होतं म्हणून पुढेही असंच घडेल अशी कल्पना आणि संकट तू तुझ्या मनाने निर्माण करू नको, असं ते मनानं लक्षून सांगतात. मग तिसऱ्या ओळीमध्ये विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. मग ह्यात आपण पाहिलं की विवेकी देहबुद्धी सोडून द्यायला सांगतात म्हणजे काय? तर माझं शरीर, मला मिळणारा मान, माझं पद, माझी भूमिका आणि परिस्थिती ही सगळी माझी साधनं आहेत. ते माझं अंतिम रूप नाही. परंतु हा देह माझा आहे. हे पद माझं आहे. ही भूमिका माझी आहे. याला जर अधिक समजून घ्यायचं तर अशी कल्पना करा, की एखाद्या नाटकातला नट आहे आणि तो त्या नाटकामध्ये राजाची भूमिका करतो. मग हे राजाची भूमिका जगत असताना त्याची भूमिका खूप छान होत असते आणि मग त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव सुरू होतो. असं करत करत त्याच्या नाटकाच्या प्रयोगाचा 100वा शो लागतो आणि त्याच्यावरती इतक्या शुभेच्छांचा वर्षाव होतो, इतक्या कौतुकाचा वर्षाव होतो, की तो ते जगणं म्हणजे राजासारखं जगणं हे आपलं खरं वास्तव मानायला लागतो. आता असं जर त्याने त्याच्या दैनंदिन जीवनात केलं, तर ते पटणारं आहे का? असं आपण आपल्या भूमिकांना अडकून पडतो. हे अडकणं ही देहबुद्धी आहे. शरीर शरीर माझं नाही, पण म्हणून शरीराकडे समर्थ दुर्लक्ष करायला सांगतायत का? तर नाही. या हार्डवेअरची काळजी घ्यायची आहे. शरीरम धर्म खलु साधनं. परंतु या हार्डवेअरची काळजी घेत असताना हे हार्डवेअरच सर्वार्थाने सत्य आहे आणि या हार्डवेअरमधून जन्माला येणारे अनुभव हेच सर्वार्थाने सत्य आहेत. असं मानायचं काही कारण नाहीये. लक्षात येतंय? मग ही भूमिका आपल्याला निभावायची आहे, पण या भूमिकेमध्ये अडकायचं नाहीये. हार्डवेअरमध्ये पण अडकायचं नाहीये आणि जो मीपणा आहे यातही आपल्याला अडकायचं नाही. या 3 च्या विषयी बघताना आपण आपली उन्नती कशी होते हे समजून घेताना बघितलं होतं. पहिल्यांदी आपल्याला
निरीक्षण करायला हवं. कशाचं निरीक्षण करायला हवं? की आपलं मन मानसी दुःख आणू नये. मना सर्वथा शोक चिंता नकोय. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. मग या 3 ओळीमध्ये जी लक्षणं सांगितली आहेत, ही लक्षणं आणि यापैकी कोणती लक्षणं मी दैनंदिन जीवनामध्ये दाखवतो, ह्याविषयीची सजगता आपल्यामध्ये आधी निर्माण व्हायला हवी. सजगता निर्माण झाली, ती निर्माण होते निरीक्षणातून आणि निरीक्षणाला जोड हवी नंबरची. कारण आपल्या बुद्धीला या 2 पद्धतीने समजतं. मग अशी आपली समज वृद्धिंगत झाली, की मग आपण शोक आणि चिंता, शोक आतमध्ये डीप लेव्हलला साठवून राहिले. एखादे विचार, ब्लॉकेज, भूतकाळातल्या गोष्टी या सावकाश पद्धतीने मोकळ्या व्हायला लागतात. सजगता तुम्हाला मोकळेपणा देते. स्वतःच्या विचारांमध्ये आपण जे अडकून पडलेले असतो, शोक रूपाने ज्या गोष्टी मनामध्ये घर करून राहिलेल्या असतात, त्याचं दुःखामध्ये किंवा एखादी गोष्ट सलत असते, ती सल आपली सर्वार्थाने सुटते. हे ब्लॉकेज मोकळे झाले, की मनाचा उत्साह आपोआप वाढतो आणि मग त्याला वर्तमान काळामध्ये जगण्यामध्ये उत्साह येतो. कारण जगणं हे या वर्तमान काळाचं लक्षण आहे. कारण जीवन हे या क्षणात घटित होत आहे. ना जीवन भूतकाळात आहे, ना जीवन भविष्यामध्ये आहे. जीवन आत्ता इथे आहे. आणि ह्या जीवनासोबत आपल्याला जर जोडायचं असेल स्वतःला, तर आपल्याला स्वतःला वर्तमान काळामध्ये यावं लागेल. आणि वर्तमान काळात जर यायचं असेल, तर आपल्याला शोक आणि चिंता याच्यापासून मोकळं व्हायला हवं. हे समजून घेत असताना आपण मोहजन्य शोक काय असतो, चिंतन आणि चिंता यातला फरक नीट समजून घेतला होता. आणि मग ह्याला हाताळताना आपल्याला आवश्यकता पडते ती तितिक्षेची. तितिक्षा आणि स्थितप्रज्ञता याचा आधार आपण घेतला होता. तिथपर्यंत आपली गाडी येऊन पोहोचली. आता आपण पुढच्या ओळीकडे जाणार आहोत. पुढचं सूत्र अधिक छान पद्धतीने समजून घेणार आहोत. काय येते? तर विधेहीपणे मुक्ती भोगीत जावी. एका ओळीत सांगायचं झालं तर हे सूत्र संसारातील संपूर्ण सहभाग, ते सहभागाने जगा, परंतु सुख, दुःख, मान, अपमान, कर्तेपणा, त्याचबरोबर फळामध्ये जे आपण एखादं कर्म करून, एखादं प्लॅनिंग करून, एखादं नियोजन करून त्याच्यातून जे एक अपेक्षित ध्येय आपल्याला गाठायचं असतं, हे याच्यामध्ये जे आपलं मन गुंतून पडतं, त्याच्यातून स्वतःला सोडवायचं आहे. मग 4 ओळींचा जर आपण क्रम पाहिला, तर पहिल्यांदा दुःखाची निर्मिती थांबवायला सांगितली. मग दुःखाचा जो काळातील विस्तार असतो, भूतकाळ आणि भविष्यातला, तो आपण थांबवला. मग दुःखामागील जी चुकीची ओळख आहे, जी देहबुद्धी म्हणजे मी शरीर आहे, माझी भूमिका म्हणजे मी आहे, हे पहिल्यांदा आपण ओळखायला शिकलो. ओळखण्याकरता निरीक्षणाचा आधार घेतला. मग त्याला तितिक्षा आणि स्थितप्रज्ञतेची जोड दिली. आणि मग आता आत्मानुभूतीतून अंतर्मुक्तीकडे जाण्याचा हा प्रवास म्हणजे ही 4थी ओळ. हा संपूर्ण श्लोक एका सूत्रात बांधला आहे. ते सूत्र असं आहे, घटनेचा स्वीकार.
मनाचं त्याच्या मागचं अनावश्यक जे कथा किंवा जो एक भ्रम निर्माण करणं असतं, ते थांबवणं. बदलणाऱ्या आपला देह आणि त्या देहाशी रिलेटेड असलेल्या आपल्या भूमिका, याच्या पलीकडे जाऊन आत्मभान जागं करणं विवेकाच्या सहाय्याने आणि मग अलिप्तपणे कर्तव्य करत जीवनातच मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. आणखीन सोप्या भाषेत जर बघायला गेलं, तर दुःख येईल, पण दुःखीपणा ही आपली ओळख असता कामा नये. बऱ्याच जणांना आयुष्यामध्ये सवय असते, की हा दुःखीपणाच त्यांची ओळख असते. मग ते सतत किती कष्ट आहेत, किती त्रास आहे, ह्याच्याविषयी चिंतन आणि मनन करत असतात आणि त्या पलीकडे जायला त्यांची बुद्धी तयारच होत नाही. मन धजावतच नाही. शरीर आहे, पण मी म्हणजे शरीर नाही. मी कर्म करीन, पण त्याच्या आलेल्या परिणामांमुळे मी स्वतःवर परिणाम घडवून देणार नाही. संसारात राहीन, पण संसाराला माझ्या मनावर राज्य करून देणार नाही. तर संसाराकरता यथायोग्य स्वधर्माचरण जे आहे, त्याचं आचरण मी नेमके आणि नेटकेपणाने त्याचं पालन करीन. लक्षात येतंय तुमच्या? समजतंय? आपण बरोबर आहोत का? हो. हो. फॅन्टास्टिक. व्हेरी नाईस. छान. मग आता हा जो 5वा म्हणजे इथून पुढे जो आपल्याला 12वा श्लोक आणि 13वा श्लोकही बघायचा आहे. तर या 12व्या श्लोकामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, की हे जे सगळं सांगितलं, मग लगेच समर्थ त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतात. केस स्टडी प्रेझेंट करतात. जर आपण असा विधेयीपणे नाही जगू शकलो तर काय घडेल? तर मग रावणाविषयी आज आपण समजून घेणार आहोत. पण आता हा विदेहीपणा नेमका जगायचा म्हणजे काय करायचं? ह्याच्याविषयी आपल्याला थोडं आणखीन नीट समजून घ्यावं लागणार आहे. लक्षात येतंय तुमच्या? हो. विदेहीपणाला आपण 5 प्रश्नांच्या अनुषंगाने नीट समजून घेणार आहोत. काल आपण जर मेसेज कोणी बघितला असेल नीट पद्धतीने, तर त्याच्यामध्ये आपण विदेहीपणा काय-काय संदर्भात आणि कशा पद्धतीने समजून घेणार आहोत, या आशयाचे 5 प्रश्न टाकले होते. मग आता त्यातला पहिला प्रश्न असा आहे, तो विदेहीपणा म्हणजे नेमकं काय? इथे. आता यातल्या प्रत्येक ओळीतल्या शब्दाला, या ओळीतल्या शब्दाला आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. पहिलं दुःखाची ओढ थांबवली, मग शोक आणि चिंता सैल केलं. मग आता देहाशी असलेली चुकीची ओळख आपण विवेकाने तपासली आणि मग विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. याच्यामध्ये विदेहीपणा ही कोणत्या अवस्थेत होते? मुक्ती म्हणजे नेमकं कशापासून स्वातंत्र्य हवं? आणि भोगणं म्हणजे फक्त समजणं नव्हं, तर ते आपल्या अनुभूतीच्या पातळीवरती उतरणं. इथे मुक्ती भोगीत जावी, यावेळेला भोगणं म्हणजे अनुभवाच्या कक्षेत उतरवणं इतकंच समर्थांना अपेक्षित नाहीये. तर अनुभवापासून अनुभूतीपर्यंत त्याचा प्रवास घडला पाहिजेल आणि जर ते अनुभूतीच्या कक्षेत उतरलं, तर ते
अभिव्यक्तीच्या दिशेने आपोआप वाटचाल करेल. म्हणजे विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, ह्याच्या मागचा दडलेला अर्थ फक्त अनुभवणं नाहीये. तर अनुभवाला अनुभूतीपर्यंत घेऊन जाणं आणि अनुभूतीतून अभिव्यक्तीपर्यंतचा प्रवास आपोआप आपलं उन्नयन होणं. म्हणजेच मनाच्या पलीकडे आपलं सरकणं घडावं, ही समर्थांची इच्छा, अपेक्षा आहे आणि त्याकरता हा 4 सूत्री स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला त्यांनी दिला आपल्याला. आणि ते जर नाही झालं आणि जर आपण त्याच्या विपरीत जगलो, तर काय होतं त्याची केस स्टडी पुढच्या ह्याच्यात दिली. मग विधेहीपणा भोगीत जावी हा क्षणाचा अनुभव नाही, तर ही आपल्या जीवनाची दिशा बनावी. म्हणजे काय? तर आपल्या जीवनामध्ये अभिव्यक्ती हा आधार बनावा. लक्षात येतंय? मग आता पहिला प्रश्न, विधेयीपणा म्हणजे नेमकं काय हो? काय असतं हे विधेयीपणे जगणं म्हणजे? तर आता त्याच्या संदर्भातला आपण नीट तपासून घेऊयात, विधेयीपणा म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम विधेयीपणा म्हणजे देह नसणं असा त्याचा अर्थ होतो का? तर देह नसणं हा अर्थ अजिबात नाही. परंतु आपण जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत देह हा असणारच आहे. त्या देहाला भूक लागणार आहे, झोप येणार आहे, वेदना होणार आहेत, वय वाढणार आहे, आजार येणार आहेत. शरीराच्या मर्यादा दिवसेंदिवस वाढणार आहेत. मग विधेहीपणा म्हणजे देह नाकारणे नव्हे का? असं म्हणायचंय का समर्थांना? तर नाही. विधेयीपणा हा देहाचा अभाव नव्हे, तर देहाभिमानाचा अभाव आहे. मग या देहाच्या मी खूप सुंदर दिसतो, म्हणून त्या सुंदरतेचा अभिमान मिरवणं इथे गडबड आहे. माझं शरीर खूप सुदृढ आहे. त्या सुदृढतेचा अभिमान घेऊन मिरवणं इथे गडबड आहे. देहाभिमानाच्या पलीकडे समर्थ आपल्याला सरकायला सांगतायत. मला एखादी गोष्ट आहे ना पटकन समजते. मग माझी ही पटकन समजणं, एखादी क्लिष्ट संकल्पना, एखादा विषय, ती समजण्याची माझी जी समज आहे, माझ्या बुद्धीची क्षमता ही इतरांपेक्षा अधिक आहे. म्हणून मी त्याचा अभिमान बाळगणं हा मूर्खपणा. कारण अभिमान कधी अहंकाराकडे झुकेल हे लक्षात येत नाही आणि एकदा का अहंकाराच्या ओझ्याखाली माणूस आला, थोडा जरी अहंकाराच्या ओझ्याखाली कलला, की त्याला कलंडायला फारसा वेळ लागत नाही. जसं एखादं फुलपात्र एखाद्या पायरीवरती जर ते सटकलं, तर ते कसं घरंगळत खालच्या शेवटच्या पायरीपर्यंत जातं. तसं कळत-नकळतपणे आपलं अधःपतन आपण आयुष्यात साधनेने, निश्चयपूर्वक पद्धतीने, निष्ठेने, बुद्धीचा निग्रह करून जिथपर्यंत स्वतःचं उन्नयन केलेलं असतं, तिथपासून आपण घरंगळत खालती-खालती येतो. ज्यावेळेस आपण या अभिमानाच्या कक्षेत अडकतो आणि अभिमान अहंकाराला जन्म घालतो आणि अहंकारात मनुष्य कलला, की त्याला कलंडायला फारसा वेळ लागत नाही. मग देहात राहायचंय, पण देहाची काळजी पण घ्यायची आणि देहाने कर्तव्य पण करायचे. परंतु देहाची प्रत्येक अवस्था हे माझी अंतिम अवस्था आहे किंवा ती माझ्या आत्म्याची अवस्था आहे किंवा आपण मागच्या वेळेला ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जे समजून घेतलं होतं ना,
तर हे क्षेत्र आहे, त्याचा क्षेत्रज्ञ असणार आहे, तर त्या क्षेत्रज्ञाची अवस्था समजू नये असं समर्थांना इथे निश्चित करायचं आहे. मग विदेहीपणाची पहिली व्याख्या देह आहे, पण मी देहापुरता मर्यादित नाही, या जाणीवेत जगणं म्हणजे विदेहीपणा. आता ह्याची दुसरी व्याख्या, पहिल्यांदी हार्डवेअरच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण समजून घेतलं. पुढचं, भूमिका पूर्णपणे निभावणं, पण भूमिकेमध्ये स्वतःला हरवू न दे. म्हणजे मी वडिलांची भूमिका खूप छान पद्धतीने पार पाडतोय. मी आईची भूमिका सर्वोत्कृष्ट पद्धतीने पार पाडतेय. परंतु त्याच्यामध्येच मी स्वतःला हरवून तर जात नाहीये ना. आपण आई असतो, वडील असतो, पती किंवा पत्नी असतो, अधिकारी असतो, व्यावसायिक असतो, शिक्षक असतो, साधक असतो. या भूमिका पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडायच्या असतात. पण एखादी भूमिका बदलली म्हणून आपलं अस्तित्व संपत नाही. म्हणजे बऱ्याच जणांना मी रिटायर्ड झाल्यावरती पुढे काय? असे प्रश्न पडतात. हे प्रश्न आपल्याला पडायला नको. निवृत्त मनुष्य म्हणजे निरुपयोगी होत नाही. मुलं मोठी झाली आणि मग त्यांचे ते निर्णय घ्यायला लागले, की मग पालकांची भूमिका बदलते. पालकत्वाची जाणीव बदलते. पालकत्वाला हाताळण्याची पद्धत बदलते. पालकत्व कधी संपत नाही आणि त्या भूमिकेमध्ये आपण स्वतःला अडकूनही ठेवायचं नाही. व्यवसाय बंद झाला म्हणून त्या व्यक्तीमधली कौशल्य, त्याची मूल्य, त्याच्यातली सचोटी हे नष्ट होत नाही. त्यामुळे बाह्य परिस्थितीला ज्या गोष्टींना आपण मग देह सोडल्यानंतर सॉफ्टवेअर मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण स्वतःची ओळख बनवतो, तर सगळ्यात पहिल्यांदी आपली ओळख बनते ती आपला रोल. मग आपण कोणाचा तरी मुलगा असतो, मुलगी असतो, आपण कुठेतरी काम करत असतो, हा जो रोल आपल्याला मिळतो ही आपली ओळख बनते. मग या ओळखीतून पण स्वतःला मुक्त करायचं. कारण तो रोल हा कोणाच्या तरी रेफरन्सनी तयार झालेला असतो. लक्षात येतंय? त्या रोलचा रेफरन्स काढला तर तो रोलही अबाधित राहील का नाही याची शक्यता नसते. मग आपण विवेकाच्या वेळेस नित्य अनित्य, आता आपण आपल्या जीवनातलं एक एक अनित्य नीट तपासून घेतोय. मग तिसरी विदेहीपणाची व्याख्या तिसऱ्या पद्धतीने आपण बघूयात. वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या म्हणजे काय? अशा काही व्याख्या वगैरे नसतात. पण एकाच गोष्टीकडे बघण्याचे हे वेगवेगळे पैलू असू शकतात. जो पैलू तुम्हाला भावेल तो पैलू तुमचा. मग आणखीन पैलू काय असू शकतो, की अनुभव येतात. पण आता आपण पहिल्यांदा देह बघितला, देहाच्या क्षमता, मग तिथून भावनांवरती आलो, भावनांनंतर रोलवरती आलो, आता रोल नंतर अनुभव. अनुभव ही आपली ओळख बनवून द्यायची नाहीये. म्हणजे काय? तर माझ्या मनामध्ये एखादी भावना तीव्र होते. म्हणजे मला राग येतो. परंतु तो राग म्हणजे मी नाहीये. मनामध्ये भीती निर्माण होते. म्हणजे पहिल्यांदी देह, देहानंतर रोल आणि मग रोल नंतर भावना. कसं एक एक टप्प्याने आपल्या स्वतःचेच वेगवेगळे पदर समर्थ आपल्याला सक्षमपणे उलगडून दाखवत आहेत. लक्षात येतंय आपल्या सगळ्यांच्या? आपण बरोबर आहोत? हो. व्हेरी नाईस. मला थंब अप करून सांगत राहिलात ना, की मला आवडतं बरं का. म्हणजे मला जाणवतं, की हां, आपण सगळे बरोबर आहोत. येस, परफेक्ट. थँक यू. बरोबर आहे, बरोबर आहे.
थँक्यू आशा मा, थँक्यू अर्पिता मा, थँक्यू प्रवीण जी, थँक्यू रमेश जी, थँक्यू अश्विनी मा, थँक्यू अनिल जी. येस. थँक्यू स्मिता मा. मग जीवनामध्ये मनात भीती येते म्हणजे मी भीती नाहीये. जीवनातील अपयश एक एक प्रसंग घडतात. पण ते प्रसंग, ते अपयश, तो मी नाहीये. या शरीराला आजार हे होणार, पण तो आजार म्हणजे मी नाही. त्या आजारामध्ये माझं संपूर्ण अस्तित्व नाहीये. मी त्यात तो आजार मला बांधू शकत नाही. तो आजार माझ्या अस्तित्वाला मर्यादा उत्पन्न करू शकतो, पण ती मर्यादा म्हणजे माझी ओळख नाहीये. त्या मर्यादेला माझी ओळख बनवणं आणि ती मर्यादा माझ्या जीवनाची चौकट असू शकते. माझ्या कार्यप्रणालीची चौकट असू शकते, पण ती चौकट माझी नाही. याच्याविषयी आपल्याला नीट चिंतन करता आलं पाहिजे, मनन करता आलं पाहिजे. मग आपल्या मनामध्ये विचार निर्माण होतात, कर्तव्य करायला जातो. मग कर्माच्या अँगलनी जर विधेयीपणाकडे बघायला गेलो, तर कर्म करताना कर्तव्य सर्वार्थाने करावं, पण कर्माच्या फलाच्या आसक्तीतून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवावं. मग कर्माच्या अँगलने जर विधेयीपणाला बघायला गेलो, तर काम अर्धवट करणं नाही. फळामध्ये पूर्णतः अलिप्तता असणं म्हणजे विधेयीपणा. मग आता अलिप्तपणा म्हणजे काय? तर अलिप्तपणा म्हणजे जबाबदारीपूर्ण पद्धतीने आपलं कर्तव्याचरण करणं, स्वधर्माचरण करणं. ते कुठेतरी अर्धवट रस्त्यात निष्काळजीपणे सोडून देणं म्हणजे विधेयीपणा नाही. प्रयत्न यथायोग्य पद्धतीने करायचा आहे, नियोजन सर्वार्थाने करायचं आहे, परंतु त्याच्या परिणामांमध्ये अजिबात अडकायचं नाहीये. कर्तव्यामध्ये कुठलाच कसूर नाही, प्रामाणिकपणामध्ये कुठलंच कॉम्प्रोमाईज नाही. पण म्हणून मी त्याच्याकरता एवढे कष्ट उपसले, एवढी मदत केली आणि त्याला साधं विचारत पण नाही, या अपेक्षेमध्ये स्वतःला गुंतवून ठेवायचं नाहीये. बहुतांश वेळेला जीवनामध्ये हा अनुभव येतो, की आपण दुसऱ्याकरता खूप काही करतो आणि सरतेशेवटी वेळ निघून गेल्यावर त्या व्यक्तीला आपली आठवण सुद्धा राहत नाही. इथे मात्र गडबड होते हां. आणि मन खट्टू होतं. हा अनुभव प्रत्येकाला असेल, की अरे मी त्याच्याकरता एवढं सगळं करतोय, पण काय राव त्याला साधी किंमत पण नाही माझी यार. अहो विसरून पण गेला. काय लक्षात पण नाही राहिलं ह्याच्या. काय ते दिवस होते. परंतु आपण त्या व्यक्तीच्या विषयी त्या परिस्थितीमध्ये आपलं स्वधर्माचरण केलेलं आहे आणि ते अत्यंत अलिप्तपणे आणि त्याच्यातून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण तसं जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला माहिती आहे बहुतांश वेळेला असं जगणं खूप कठीण असतं. पण आपण सुरुवात तर करू शकतो. मोठ्या नाही तर छोट्या-छोट्या गोष्टींपासून तर स्वतःला मुक्त करत जाऊया आणि रादर इथे स्वतःला मुक्त करण्यापेक्षा दुसऱ्याला आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखालून मुक्त करणं हे पहिलं काम आहे. आपण त्या व्यक्तीविषयी असलेली कर्तव्य आणि आपल्या रोलविषयी असलेलं स्वधर्माचरण. हे स्वधर्म आणि दुसऱ्याच्या संदर्भात असलेलं कर्तव्य हे हातात हात घालून जगतोय. फक्त हे जगताना त्याच्या इन रिटर्न काही मिळावं
याच्यामध्ये अडकायचं नाही. हे अवघड आहे, मला कल्पना आहे याची, हे खूप अवघड आहे, परंतु याची सुरुवात नक्की करायची आहे. हे विधेयीपणे जगणं. मग आता विधेयीपणा म्हणजे नेमकं काय नाही बरं, हे पण नीट समजून घ्यायला हवं. विधेयीपणा काय हे जर बघत असू तर विधेयीपणा काय नसेल हेही विशिष्ट पद्धतीने किंवा त्याला आणखी खोलवर नीट त्याचं डिसेक्शन करावं लागेल. मग विधेयीपणा म्हणजे भावना शून्यता अजिबात नाही बरं का. मग मी विधेयी झालो म्हणजे मला काही दुःख-बिख्ख होत नाही का? तर असं काही नसतं. त्या व्यक्तीलाही दुःख होतं. पण दुःखामध्ये त्या व्यक्तीचा विवेक ढळत नाही. त्यालाही आनंद होतो, पण आनंदामुळे तो उन्मत्त होत नाही. त्यालाही राग येतो, पण त्याचा राग त्याच्या वाणीचा आणि कृतीचा विषय बनत नाही. म्हणजे आपण घडणाऱ्या गोष्टींना स्वतःला अटॅच करून ती आपली ओळख बनवत नाही. लक्षात येतं? हा विधेयीपणा म्हणजे कर्तव्यापासून पलायन व्हायला अजिबात सांगितलेला नाहीये बरं का. म्हणजे मला संसाराची आसक्ती नाही, असं म्हणत कुटुंबाची जबाबदारी टाळणं म्हणजे विधेयीपणा नाही. परिणाम आपल्या हातात नाहीयेत, म्हणून प्रयत्न न करणं म्हणजे विधेयीपणा नाही. तो कर्मयोगाला दाखवलेला पळपुटेपणा आहे बरं का. तो विधेयीपणा अजिबात नाही. सर्व माया आहे. काय होतं आजकाल आहे ना, थोडं हे YouTube आमच्यासारखे बडबडणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे कुठे-कुठे, काही-काही आपण सगळं ऐकतो आणि ते ऐकतो आणि पहिलं ऐकलं आणि कळलं ना, तर पहिलं आपल्याकडे काय घडतं, तर आपण दुसऱ्याला ऐकवायला जातो. स्वभाव आहे माणसाचा. जे आपण ऐकतो आणि जे आपल्याला भावतं, ते पकडतो आणि दुसऱ्याच्या गळ्यात मारायला सुरुवात करतो. तुम्ही मान्य करा अथवा करू नका, पण ह्या बहुतांश वेळेला असंच घडतं. काही एक्सेप्शन, अपवाद असू शकतात. कारण अपवादामुळेच तर नियम सिद्ध होतो. त्यामुळे असं आपण करतो आणि मग असं करत असताना मग या संकल्पनांचे कळत-नकळत चुकीचे अर्थ आपल्या जीवनामध्ये उतारण्याची शक्यता असते. त्याच्यातून स्वतःला नीट सावरायचं आहे. या ट्रॅपमध्ये स्वतःला अडकू द्यायचं नाही. पण कधी-कधी काही खूप चांगल्या गोष्टी असतात, त्या दुसऱ्यांनाही मिळाव्यात, असा पण त्याच्यात भाव हो. असतो. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. जे दुसऱ्यांना मिळावसं वाटतं ना, ते सांगावं. काही हरकत नाही. आता एक गंमत बघा, या गोष्टीकडे आपण अशाही एक वेगळ्या अँगलने पण बघण्याचा प्रयत्न करू. माझ्या कानावर काहीतरी छान वाक्य पडलं आणि ते वाक्य माझ्या जीवनाचा आधार बनलं आणि मग ते माझ्या जीवन आधार बनलं, की माझं जीवन अंतर्बाह्य बदलून जातं आणि एकदा हा बदल म्हणजे झाडावरती गुलाबाचं झाड आहे आणि त्या झाडावर जर फूल उमललं, तर ते सांगावं लागत नाही. घरात रातराणी असेल आणि रातराणी फुलली, तर तिचा सुगंध पसरतो. घरात मोगरा असेल, तर मोगरा फुलला, की त्याचा सुगंध हा दरवळतो. आपल्याला जर एखादी गोष्ट कळली आणि ते जर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली, तर ती आपल्या प्रथमतः आचरणाचा भाग बनवावी. मग ती आपल्या विचार करण्याची पद्धत बनवावी आणि ज्यावेळेस आपलं आचरण बदलतं ना, त्यावेळेस समोरच्याला आपोआप कळतं आणि जोपर्यंत समोरच्याला आपल्या आचरणातलं परिवर्तन कळत नाही, तोपर्यंत आपल्या बोलण्याला तो ऐकतो, पण त्याच्या आचरणाचा भाग बनवत नाही. हा डिफरन्स लक्षात येतोय का बघा? त्यामुळे आपण दुसऱ्याला नक्की सांगावं. पण सांगण्यापेक्षा त्याला जर कळलं
तर त्याला आणखीन मजा येते. त्याला त्या जगण्याचा किंवा त्याला त्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये उतरवण्याचा एक तहान, एक भूक, एक तळमळ, एक उत्कंठा, एक उत्साह हे आपोआप त्याची चित्तामध्ये जागृत होतं. आणि अशी तळमळ, उत्साह ज्यावेळेस जागृत होतो, त्यावेळेस साधक जिथे आहे तिथून एक पाऊल पुढे सरकतो. आता आपण उदासीनता म्हणजे आता विदेहीपणा म्हणजे काय नाही याचा दुसरा एक पैलू बघतोय. तो म्हणजे विदेहीपणा म्हणजे उदासीनता नाही बरं का. उदासीनतेमध्ये काय होतं, आपण म्हणतो मला काही फरक पडत नाही. आणि विदेहीपणा म्हणजे मला फरक पडत नाही असं नाहीये. मला फरक पडतो. पण मी या फरक पडण्यापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकतो. उदासीनता बऱ्याच वेळेला कर्मापासून आपल्याला विन्मुख करू शकते. पण अलिप्तता आपल्याला विवेकाच्या आधाराने कर्म अधिक उत्तम पद्धतीने करण्याची दिशा देऊ शकते. कधी-कधी उदासीनता आपल्याला परिस्थितीपासून, विषयापासून, नात्यापासून, आपल्या रोलपासून पळण्याचे विचार मनामध्ये जन्माला घालतो. पण तिथेच जर अलिप्तपणा असेल ना, तर तो अलिप्तपणा आपल्याला त्या रोलला, त्या नात्याला, त्या विषयाला विवेकाच्या साहाय्याने यथायोग्य पद्धतीने हाताळण्याची संधी उपलब्ध करून देतो. उदासीनता आपल्याला कदाचित प्रयत्नांपासून दूर नेते. परंतु प्रयत्नांपासून दूर जाणं हे विदेहीपणामध्ये अपेक्षित नाहीये. विदेहीपणामध्ये उदासीनतेपेक्षा अलिप्ततेला जास्त महत्व आहे. आणि अलिप्तता कशापासून हवी आहे? तर कर्तेपणाच्या भावातूनही स्वतःला मुक्त करायचं आहे. मी काहीतरी करतो आहे, यातूनही स्वतःला मुक्त करायचंय, त्याच्यातूनही स्वतःला अलिप्त ठेवायचंय आणि जे केलं जातंय त्याच्यातून मिळणाऱ्या फळापासूनही स्वतःला अलिप्त ठेवायचं. जे ज्यावेळेस घडणं अनिवार्य म्हणजे जे ज्यावेळेस जसं घडणं अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे, त्यावेळेस ते घडण्याकरता माझ्याकडून जे होणं आवश्यक आहे, त्याला मी सक्रिय पद्धतीने सामोरा जातोय आणि त्यातला माझा रोल, माझं स्वधर्माचरण यथायोग्य पद्धतीने करतो. विदेहीपणा आपल्याला व्यापकतेकडे घेऊन जातो विवेकाच्या साहाय्याने. ना की उदासीनता, ना की पलायनवाद, ना की जबाबदारी झटकणं. की हे कसं मला समजत नाही म्हणून आपण घाबरून पळून जाणं म्हणजे विदेहीपणा नाहीये. तर विदेहीपणा ही जागृतीची एक अवस्था आहे. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही अलिप्तपणे, विवेकाने आपण सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने हाताळू शकतो. अगदी साधं सोप्या पद्धतीने जर हा विधेयपणा समजून घ्यायचा असेल ना, तर लहानपणी ज्यांनी सायकल शिकली, सायकल शिकताना आपण पडलो, धडपडलो, लागलं, मजा पण आली, खूप एन्जॉय केलं. पण ज्यावेळेस सायकल जमायला लागली ना, त्यावेळेस हात सोडूनही सायकल चालवता आली बरं का. मग असं त्या सायकलला हाताळताना किंवा शिकताना होणारी धडपड, त्या धडपडीपासून सायकलचे हात सोडून सायकल व्यवस्थित चालवता येणं, वेल बॅलन्स करून, हा विदेहीपणा. लक्षात आलंय? समजतंय? म्हणजे सायकल चालवताना जी धडपड होते, इच्छा होते, की तीव्र इच्छा मला हे करायचंय आणि ज्यावेळेस ते सरावाने जमतं,
त्यावेळेस हात सोडूनही चालवता येतं. मग विवेकाच्या साहाय्याने स्वतःच्या आतमध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा, आकांक्षा यांच्याही कडे आपल्याला अलिप्तपणे पाहता आलं पाहिजे आणि त्यांनाही विवेकाच्या आधाराने नित्य अनित्य विवेक, नीर क्षीर विवेक, कठोपनिषदातल्या त्या नचिकेताचं चिंतन, त्याचं निरीक्षण, ह्या सगळ्याचा आधार घेऊन नित्य अनित्याचा बोध अंगीकारून विवेकाची काठी पकडून आपला मार्गक्रमण करणं म्हणजे विदेहीपणे जगणं असं होतं. चिंतनाचा आधार जीवनाला असावा चिंतेपेक्षा. विदेहीपणाची बीज ही मनन आणि चिंतनात आहेत, ना की चिंतेमध्ये आहेत. मग ह्या देहामध्ये राहून खरंच का मी या देहाच्या पलीकडे जाता येईल का मला? शक्य आहे का? प्रश्न पडायला हवेत आपल्याला. का मी फक्त देह नाही असं मानत राहिल्याने देहबुद्धी जाते का हो? मग देहबुद्धी जे वरपासून आपण बघतोय ना, ती विचार, भावना, नाती आणि कृती या 5 गोष्टींमध्ये हे देह अभिव्यक्त होत असतो. त्याच्या पलीकडे जाण्याकरता नित्य नियमाने आपल्याला साधना करता आली पाहिजे. आणि मग साधनेचा पहिला टप्पा असतो ते म्हणजे निरीक्षण. निरीक्षणातून समज, समजेतून सूक्ष्मता, सूक्ष्मतेतून सावधानता, सावधानतेतून सजगता, सजगता, स्थिरता, सक्षमता आणि समृद्धी. हे एवढे सगळे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात एका निरीक्षणाच्या जोरावरती. निरीक्षणाची कास धरली की ह्या गोष्टी प्राप्त होतात. आणि मग आपले रोल, आपल्या भावना, आपले विचार हे आपल्यावरती हावी होत नाहीत, तर आपण त्यांचा यथायोग्य पद्धतीने वापर करू शकतो. म्हणून श्वासाचा सराव करताना आपण जाणीवपूर्वक निरीक्षणाला खूप प्राधान्य देतो. अंतर्वेध, आतून स्वतःला समजून घेताना रात्रीच्या सरावामध्ये आपण यथायोग्य पद्धतीने नीट कल्पना, सुस्पष्ट क्लॅरिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा अभ्यास करतो. मग पुढे जाताना जसं विचार, भावना राहुलजी, तुम्ही रमेशजींना म्यूट कराल का? थँक्यू. जसं या सॉफ्टवेअरमध्ये विचार, भावना यांचा जन्म होतो, कल्पना, तसं आपल्या बाहेर काय जन्माला येतं तर घटना. आणि त्या घटनांमध्ये आपण घेतलेल्या भूमिका. मग अशी घटना कल्पना करा की कदाचित आपल्याला व्यवसायामध्ये खूप नुकसान झालंय. मग व्यवसायातलं नुकसान, मी अपयशी आहे अशी माझी ओळख निर्माण करणारं नाहीये. मला अपेक्षेप्रमाणे तो रोल जगता आला नाही, म्हणून मी जीवनात अपयशी नाहीये. माझा रोल ही माझी आयडेंटिटी नाहीये. याचा अर्थ मी जबाबदारीपासून विनमुख होतोय असा नाहीये. कारण एखाद्या
विषयामध्ये एखादा रोल प्ले करत असताना एखादा आलेला चुकीचा अनुभव, ह्याच्याच विषयी आपण शोक व्यक्त करत असतो. आणि तो शोक इतका वारंवार व्यक्त केला जातो की ते आपली ओळख बनतो आणि मग आपल्या जीवन जगण्याचा तो आधार बनतो. म्हणून जाणीवपूर्वक या गोष्टीला कटाक्षाने दूर केलं पाहिजे, असं समर्थ इथे आपल्याला सांगू इच्छितात. लक्षात येत आहे? हा विधेयीपणा म्हणजे जर एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये जर समजून सांगायचं असेल तर आपण सगळ्यांनी कमळाला पाहिलं असेल. कमळाचं पान पाण्यात असतं, पण पाण्यापासून अलिप्त असतं. त्यावर जर पाणी टाकलं तर ते पाणी त्यावर टिकत सुद्धा नाही. माऊली म्हणते की तो कर्म करी सकळे, परी कर्म बंधा नाकळे, जैसे निसिपे जळी जळे पद्मपत्र. मग असा विवेकाने जगणारा मनुष्य हा ज्ञानी मनुष्य सर्व कर्म करतो, पण त्या कर्माच्या आसक्तीने बांधला जात नाही. एका श्लोकामध्ये माऊली म्हणते, तो कामना मात्रे न घेते, मोहमळे न लिंपे, जैसी जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे, सकळां सारिखा दिसे. असा व्यक्ती सगळ्यांमध्ये राहतो, समाजात वावरतो, सर्वसामान्य माणसांसारखे सगळे व्यवहार करतो, पण मनामध्ये कुठल्याही विषयांच्या उर्मी, त्याच्या लहरी त्याच्या दाटून येत नाही. आणि जरी दाटून आल्या तरी त्याला सर्वार्थाने झाकून टाकत नाहीत. विदेहीपणा म्हणजे जीवन जगताना या जे हार्डवेअरच्या विषया म्हणजे हार्डवेअरच्या कक्षेतले जे विषय आहेत, मग आपले कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या विषयांकडून येणारी इन्फॉर्मेशन असेल, त्या इन्फॉर्मेशन मधून बनणारी समज असेल, ती समज म्हणजे सत्य. ते सत्य आहे त्या तात्कालिक परिस्थितीचं. आलेल्या इनपुटची नित्य अनित्य विवेकाशी पडताळणी करणं. मग सॉफ्टवेअरकडे येतो. सॉफ्टवेअरकडे विचार, भावना, कर्तव्य, स्वधर्माचरण हे सॉफ्टवेअरच्या कक्षेतील विषय आहेत. मग ह्यांच्याही कडे स्थितप्रज्ञ पद्धतीने बघता येणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर हावी होत नाहीत. जीवन जगत असताना आपण तिसरा प्रश्न असा विचारला होता, जीवन जगत असताना मुक्तीचा अनुभव घेणं शक्य आहे का? विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. हे आपण जे मगाशी म्हटलं ना, की समर्थांनी आपल्याला सर्वार्थाने आधी अनुभवाची गोडी लागावी, मग अनुभवाचं अनुभूतीत परिवर्तन घडायला हवं आणि मग अभिव्यक्त व्हायला हवं. अशा पद्धतीने माणसाने त्याचं जीवन जगावं असं समर्थांना वाटतं. आता विधेयीपणा झालाय, मग आता आपण मुक्ती समजून घेऊयात. मुक्ती काय आहे? मुक्ती कशातून हवी? विदेहीपणापेक्षा थोडं सूक्ष्म, थोडं आता आणखीन खालती जाऊयात आणि स्वतःला आपण कशा कशामध्ये बांधून ठेवलंय हे नीट समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदी इथे बसलेले सगळे इन्क्लुडिंग मी, आपल्याला सगळ्यांनी मान्यता द्यावी असं वाटतं.
सगळ्यांनी आपलं कोड कौतुक करावं असं सगळ्यांना वाटतं. लहान बाळापासून 90 किंवा 100ला पोचलेल्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांनी त्यांचं कौतुक करावं, त्यांना समजून घ्यावं, त्यांना मान्यता द्यावी. पहिल्यांदी ह्या गरजेतून स्वतःला मुक्त करणं म्हणजे आपलं जगणं हे दुसऱ्याच्या मान्यतेचा आधार नसावं. त्यानंतर मनात जो खेळ चालतो ना, 10 वर्षापूर्वी तू मला असं म्हटली होतीस, त्या लग्न प्रसंगामध्ये मला ही साडी मिळाली नाही किंवा मला त्यावेळेला प्रमोशन डावललं गेलं ज्यावेळेस मी सर्वार्थाने मी 12-12 तास काम केलंय. माझ्या घरी किती कठीण प्रसंग होते. तरीही मी कंपनीला 12-12, 13-13 तास दिले, पण त्याची कदर कोणी केली नाही. या आणि तत्सम विषयापासून स्वतःला मुक्त करायचं आहे. स्वतःला तुलनेपासून मुक्त करायचं आहे. स्वतःला माझंच खरं आहे, मी, माय आणि मायसेल्फ या आग्रहातून स्वतःला मुक्त करायचं आहे. यश आलंच पाहिजे, यश मिळालंच पाहिजे याकरता नियोजन, निश्चय असावा, परंतु त्याच्यातून निर्माण झालेल्या ताणातून स्वतःला मुक्त करायचं आहे. अपयश आलं म्हणजे माझं अस्तित्व संपलं या समजुतीतून स्वतःला मुक्त करायचं आहे. शरीराच्या प्रत्येक बदलाने आत्ममूल्य कमी होण्यास म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या ज्या ज्या अवस्था सोपं करूयात आणखीन. ज्या ज्या अवस्था बदलतात. मग बालपणापासून आपण तारुण्यामध्ये जातो, तारुण्यातून वार्धक्याकडे जातो. ह्याच्यातून माझं स्वतःचं आत्मबल कमी होतंय असं समजणं, ह्याच्यातून स्वतःला मुक्त करायचं. तो साक्षी तसाच आहे. फक्त त्या साक्षीच्या भोवती असलेलं आवरण बदलत जातंय. ते आवरण बदलतच राहणार आहे. त्याच्यातली अनित्यता ही नीट ध्यानी, नीट समजून घेऊन ती आतमध्ये मुरायला हवी. त्याचबरोबर वरती जसं आपण विदेहीपणामध्ये बघितलं, तसंच वस्तू, व्यक्ती, पद आणि प्रसिद्धी ह्याच्यातून या भ्रमातून स्वतःला मुक्त करणं. प्रत्येक पुरुषार्थाला काही फंडामेंटल आकर्षणं असतात. मी पुरुषार्थाविषयी बोलतोय. त्यातली पहिली असते ती कीर्ती. दुसरी असते ती संपत्ती. तिसरी असते ती शक्ती. या तीन ट्रायोच्या भोवती आपला पुरुषार्थ आपोआप खेचला जातो, आपोआप आकर्षित होतो. ह्या तिन्ही पासून या पुरुषार्थाला मुक्त करायचं. मुक्ती बाह्य परिस्थितीतून विपरीत असेल. जीवनामध्ये असे प्रसंग येतात की ते अत्यंत विपरीत असतात. परंतु ये पल भी बीत जाएगा ही धारणा मनाशी पक्की असायला हवी. आणि विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला पैशाची प्रचंड उलाढाल होते, चणचण निर्माण होते. मेडिकल इमर्जन्सी येते. मेडिकल इमर्जन्सी आली की कुटुंब सगळंच्या सगळं स्टेकला लागतं. अशा ह्याच्यात सुद्धा आपल्याला
स्वतःचा विवेक जागृत ठेवून कार्य करत राहणं अनिवार्य असतं, तर आणि तरच मुक्तीची चव आपल्या चाखता येते. बरोबर आहोत का आपण सगळे मुक्तीच्या बाबतीत? लक्षात येत आहे? हा. कीर्ती, शक्ती आणि संपत्ती या प्रत्येक पुरुषार्थाला या 3 गोष्टींचा जन्मजात आवश्यकता असते. ज्या क्षणी पुरुषार्थ जन्माला येतो, मग तो स्त्री देहातून येऊ देत अथवा पुरुष देहातून येऊ देत, हा पुरुषार्थ या 3 ट्रायोकडे बाय डिफॉल्ट आकर्षिला जातो. त्याची इच्छा असो अथवा नसो. हे आपोआप घडतं. मी किती छान काम करतोय, सगळ्यांनी मान्य करावं. राजा जनकाचं उदाहरण आहे. राजा जनक हा असा होता, गीतेमध्ये भगवान त्याचा उल्लेख करतात. निष्काम कर्माच्या साहाय्याने त्यांना जीवनामध्ये परमसिद्धी म्हणे मुक्तीपर्यंत ते पोहोचू शकले. त्या आशयाच्या संदर्भात भगवान असं म्हणतात की कर्मणा एव हि ससिद्धम अस्थिता जनक आदयः. म्हणजे कर्म हेच सिद्धिवंत आणि मुक्तीचं द्वार ओपन करतं. हे जनकाच्या बाबतीत शक्य झालं. का? कारण ते स्वधर्माचरणाला आणि कर्तव्याला विवेकपाने विवेकाच्या अधिष्ठानावरती तोलून धरून यथायोग्य पद्धतीने त्यांचं स्वधर्माचरण करू शकले. म्हणून मुक्ती जगण्याकरता किंवा मुक्ती आपल्या जीवनात उतरवण्याकरता आपल्याला जीवन जगणं, प्रथमतः वर्तमानात येणं, या जगण्याच्या प्रक्रियेशी जोडलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. मुक्तीकरता कुठेही घर सोडायची गरज नाही, काम सोडायची गरज नाही. तर आपण आपल्या समजुतीने ज्या वेगवेगळ्या बंधनामध्ये स्वतःला बांधून ठेवलेलं आहे, त्या बंधनातून स्वतःला मुक्त करणं आहे. मग मुक्ती दैनंदिन जीवनात जगायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर कुटुंब नाही सोडायचं, पण कुटुंबावरील मालकी हक्क सोडायचा. कर्म नाही सोडायचं, तर कर्म करताना त्याच्यातून जे फळ येणार आहे आणि त्या फळाविषयी जो हट्ट आहे तो सोडायचा आहे. देहाचा अनादर नाही करायचा आहे, देहाकडे दुर्लक्ष नाही करायचंय, पण या देहामध्ये जगणारा जो अहंकार आहे ना, त्या अहंकाराला सोडायचं आहे. वस्तू नाही सोडायची आहे, पण ती वस्तू मिळाली नाही तर मी अपूर्ण आहे हा समज सोडायचा आहे. आणखीन प्रॅक्टिकल जीवन जर या मुक्तीला जोडायला गेलं ना, तर मी खूप छान काम केलं, पण माझ्या कामावर कोणीतरी टीका केली आणि ती टीका झाली की माझ्या मनात 2 दिवस तेच विचार घोळतायत. बापरे, बापरे! अगेन, अगेन, अगेन रिपिटेशन. ह्या रिपिटेशन पासून स्वतःला मुक्त करायचं. पण मुक्त करायचं म्हणजे त्यातलं जे योग्य आहे ते स्वीकारायचंय, अयोग्य सोडून द्यायचंय. स्वतःमध्ये स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची आहे.
आणि जर सुधारणा नसेल, ती टीका ही व्यक्तिगत आकसापोटी असेल, तर तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. पण त्याच्यामुळे आपल्या जीवनातील शांती, आपल्या जीवनातील विवेक ढळता कामा नये. कोणीतरी आपल्यावर काहीतरी केलं, काहीतरी बोललं म्हणून आपण आपल्या रात्रीची झोप गमावणं, आपली मनःशांती गमावणं, हे जर घडणं थांबलं, तर मग आपण मुक्तीच्या एक पाऊल पुढे सरकलो. पण म्हणून लहान मुलं अभ्यास करत नाहीत. कोणी अभ्यास करणारी मंडळी जर आत्ता स्वाध्यायात असतील, तर आई-वडील ओरडतायत. पण मी त्यांच्याकडे मी समर्थांनी मुक्ती जगायला सांगितली आहे. मी काही त्यांचं बंधन-बिंधन पाळणार नाहीये. तर असा चुकीचा अर्थ अजिबात करायचा नाही हां, कृपया. हां, काय होतं, आचरण कठीण नसतं. कळलं की आचरणात उतरतं. प्रश्न कळण्याचा असतो. हां, कोणाला काही प्रश्न आहे का? हँड रेज झालाय? दादा जयेश बोलतोय. हां, बोला, बोला. बोला. मी राजा जनकांचं उदाहरण घेतलं तर हां, राजाकडे त्याची जी पण जबाबदारी आहे त्याच्यासाठी त्याला शक्ती मिळते. हां, कारण हां. की आता त्या शक्ती आणि ती शक्ती त्याला वापरायलाच पाहिजे कारण की ती तिच्या जबाबदारीची भाग आहे. कारण की राजाला ज्या पण जबाबदारी त्याच्यासाठी त्याला शक्ती मिळते. Delegation of that power is not what I don't think so you are saying. But how he is using power individually, that I would want to understand. म्हणजे त्याच्यापासून मुक्तीचा मार्ग कसा क्रिएट होतो? कारण की राजाला शक्ती तर वापरावीच लागणार त्याची. हं. मी वाक्य असं म्हटलं, की ज्यावेळेस पुरुषार्थ जन्माला येतो, त्यावेळेस पुरुषार्थाला शक्तीची, संपत्तीची आणि कीर्तीची ओढ निर्माण होते. आणि राजा या पदावर बसल्यावरती त्या पदाला अनुरूप तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या त्या पदाला असतात, त्या व्यक्तीकडे नसतात. हा फरक राजा जनकाला करता आला. आणि मग त्या पदाच्या अनुषंगाने राजा जनक आणि धृतराष्ट्र या दोघांची जर तुलना करायची झाली, तर धृतराष्ट्राने राजेपण हा स्वतःचा हक्क मानला आणि राजा जनकाने राजेपणाची सेवा केली. त्यानुसार ज्या पॉवर, ज्या क्षमता, ज्या शक्ती त्या रोलला दिल्या गेल्या होत्या, त्याचा प्रसंगानुरूप त्यांच्या विवेकबुद्धीने स्वधर्माचरण करताना यथायोग्य पद्धतीने विनियोग केला गेला. मग त्याच्यामध्ये आवश्यकता भासल्यास ती शक्ती डेलिगेट करणं असू देत किंवा ती शक्ती तिचा त्या शक्तींद्वारे मिळणारे अधिकार एक्सरसाइज करणं असू देत. या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. परंतु ते करत असताना त्याच्यामध्ये माझे व्यक्तिगत स्वार्थ, माझ्या व्यक्तिगत इच्छा आणि माझे व्यक्तिगत हितसंबंध जपणं हे उद्दिष्ट नसतं. तर माझं राज्य, माझ्या राज्याची प्रजा आणि त्यांचं हित, त्यांचं कल्याण हा उदात्त हेतू हा त्याच्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स असतो. शक्तीचा वापर हा प्रत्येकाला करावा लागतो, परंतु ती शक्ती कशामुळे ड्राईव्ह होते, त्याचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, हे ठरवतं ती शक्ती कुठल्या दिशेने जाईल. लक्षात येतंय जयेश दादा? मला हे कळालं. मग तुमचा जो मुद्दा आहे की इंडिव्हिज्युअली आणि ती पोझिशन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि द पॉवर इज टू द पोझिशन अँड नॉट टू द इंडिव्हिज्युअल.
I understood. Now the next question is की how to recognize this. आता जनरली काय असतं की संचय आपण कुठल्याही गोष्टीचा करतो. तर दॅट इज अ क्विक इंडिकेटर की नो नाव वी आर ती म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे की पुरुषार्थातला ज्या गोष्टींची ओढ लागते त्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन अकाउंटिंग सुरू होऊ शकतं. इफ आय एम अमाउंटिंग पॉवर इज दॅट अन इंडिकेटर की मी अडकतोय त्या ओढमध्ये? मी अमासिंग पॉवर कशा करता करतोय हा पहिला प्रश्न आहे. नाही, अमासिंग इज अ संचय वृत्ती. म्हणजे व्हाय यू बरोबर वॉन्ट टू, कारण की बरोबर पॉवर इज टू एक्झिक्यूट. म्हणजे पॉलिटिकल पॉवर, येस, यू हॅव टू इव्हन अमॅज द पॉलिटिकल पॉवर टू यूज इट इन फ्युचर. करेक्ट. अगेन देन इट इज फॉर द नेशन और इट्स फॉर द पोझिशन और फॉर द सेल्फ. हा, दिस म्हणूनच मी म्हणलं या सगळ्याच्या मागचं उद्दिष्ट काय, फॉर व्हॉट इट इज हॅपनिंग, इज इट फॉर माय सेल्फ बेनिफिट. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये लगेच उदाहरण दिलंय, केस स्टडी दिलंय ते काय सांगतायत याच्याकरता. कारण समर्थांना हा प्रश्न लोकांना पडेल याची पूर्वकल्पना होती, म्हणून त्यांनी रावणाचं उदाहरण दिलं. काय केलं रावणाने? बरं, रावणाचंच का उदाहरण दिलं? काय कमी होतं त्याच्याकडे? शक्ती होती, ज्ञान होतं. त्या व्यक्तीने नाडीशास्त्राचा शोध लावला. अशा असंख्य विद्यांचा उद्गाता रावण आहे. शक्ती म्हणू नका, कीर्ती म्हणू नका, ज्ञान म्हणू नका, संपत्ती म्हणू नका, या सगळ्या गोष्टी त्यांनी संचयही केला, त्याचा वापरही केला. पण ज्या दिवशी आतमध्ये चुकीचा विषय जन्माला आला त्या क्षणी त्याच्या अधःपतनाची सुरुवात झाली. लक्षात येत आहे? जयेशजी, मला तुमचा आवाज नाही आला. आय एम सॉरी, तुम्ही अनम्यूट केलं. ज्यावेळेस आपण रावण बघू ना, त्यावेळेस आपण तुमच्या या प्रश्नाचं आणखीन डिटेल चिंतन करू. का घडतं? मनुष्य ट्रॅक का सोडतो? मनुष्याकडून ट्रॅक कसा सुटतो? म्हणजे ज्ञानवंत पंडित सुद्धा कळत न कळतपणे त्यांच्याकडून ट्रॅक सुटला जातो. आणि मग हे ट्रॅक सुटण्याची बीज कुठे असतात आणि ती कशी पेरली जातात हे नीट डिकोड करूयात. ठीक आहे, परफेक्ट. असे प्रश्न मला थांबवून विचारत जा बरं का. छान वाटतं प्रश्न आले. मग आपण मान्यतेपासून मुक्ती ह्या विषयावरती होतो की कोणीतरी मला मानावं याकरता, ह्याच्यातून मला मुक्त व्हायचं आहे. कुटुंबावरचा मालकी हक्क याच्यातून आपण मुक्त होणार. बऱ्याच वेळेला कुटुंबामध्ये प्रॅक्टिकल घडणारी अशी गोष्ट असते की लहान मुलं एका विशिष्ट वयापर्यंत आपण त्यांना सगळं करतो, शिक्षण देतो, संस्कार देतो, मार्गदर्शन देतो. परंतु यथावकाश त्यांच्या पंखांमध्ये बळ आलं की ते आकाशात भरारी घेण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतात आणि मग आपल्याला वाईट वाटतं. मग ह्याच्यातूनही स्वतःला अलिप्त ठेवता आलं पाहिजे. ही भावनिक अलिप्तता आहे. ही खूप अवघड असते, पण तीही जगता आली पाहिजे. त्यानंतर कर्तृत्व आणि व्यवहारामध्ये काम करताना आणखीन एका अलिप्ततेपासून स्वतःला, म्हणजे एक अलिप्तता स्वतःमध्ये निर्माण करणं ही अत्यंत आवश्यकता असते. त्या बंधनातून स्वतःला मुक्त करणं. आपण आपलं व्यावहारिक कर्म किंवा पुरुषार्थ जगत असताना, आपलं काम करत असताना कधी कधी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. आणि ज्या वेळेला या अपयशाचा आपण सामना करतो, ते अपयश आपल्या मनामध्ये घर करून राहतं. आणि मग दरवेळेला काही करायचं म्हटलं की ह्या अपयशाचा अनुभव, ही अपयशाची ओळख आपल्या मनामध्ये वर डोकावते. आणि मग ती वर डोकावली की मग आपण
साशंक होतो. मग साशंक, प्रशंक असे शंकेचे पण 8 प्रकार आहेत. कधी काळी बघूयात ते. मग हे 8 प्रकारच्या शंका मनामध्ये जन्माला घालतं आणि मग माणूस चिंतेमध्ये अडकतो. मग ही जी आपली अपयश रूपी स्वतःची करून ठेवलेली आपण ओळख आहे ना, ती ओळख स्वतःला पुसता यायला हवी. ते अपयश ते एखाद्या रोल विषयी होतं, तो रोल जगतानाचं होतं. ते अपयश म्हणजे मी नाही. आणि यश आणि अपयश हे फक्त आपल्या कॉन्ट्रिब्युशनवर नसतं, तर आपले प्रयत्न, त्या प्रयत्नांना वेळेची आणि दैवाची साथ या दोन्ही गोष्टी अपरिहार्य असतात. परंतु 90% रोल हा आपला असतो आणि 10% रोल हा दैवाचा असतो आणि सगळ्या गोष्टी अलाइन होण्याचा असतो. पण आपण 90% कडे दुर्लक्ष करून 10% वरती जर 90% बाजी खेळत असू, तर तो आपला मूर्खपणा आहे. ते आपलं मूर्ख लक्षण आहे. परंतु आपण आपले 90% दिले आणि 10% वर्कआउट झाले नाही, तर म्हणून आपण अपयशी आहोत, अशी स्वतःची धारणा, कल्पना आणि आपल्या जीवनाचा आशय आणि विषय बनवणे. लक्षात येतंय? आपण बरोबर आहोत सगळे? आपल्या जीवनामध्ये आचरण घडत नाही, कारण आचरण घडण्याकरता आपल्याला क्लॅरिटी लागते. क्लॅरिटी नसेल तर आचरण प्रॉब्लेम होतो. म्हणून ज्या लोकांना आचरणाविषयी संभ्रम असतो ना, त्यांनी आचरणावरती काम नाही करायचं. त्यांनी पहिल्यांदा निरीक्षण, मग सजगता, मग सजगतेमधून सूक्ष्मता, सूक्ष्मतेमधून सावधानता, सावधानतेतून स्थिरता, या सगळ्यातून मिळते ती सक्षमता. आणि हे सगळं स्वतःविषयी जे क्लॅरिटी मिळते, मी कसा आहे, माझे पॅटर्न कसं आहे, हे ज्यावेळेस लक्षात येतं ना, त्यावेळेस बदलणं सोपं होतं. लक्षात येत नाही म्हणून बदलणं कठीण आहे, अशी समज बनते. पण समज ही प्रत्येक वेळेला सत्य असेल असं काही आवश्यक नाही. आपण मागच्या वेळेस गीतेतला जो श्लोक बघितला होता ना, दुःखेषु उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थितिधीर मुनिरुच्यते. मग ही उद्विग्नता दुःखातली ही गळून पडली पाहिजे. सुखाविषयीची लालसा ही गळून पडली पाहिजे. म्हणजे आपण त्या मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू. सुखातील अलिप्तता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आपल्याला एखादं यश मिळालं की लोक कौतुक करतात, प्रसिद्धी मिळते, कीर्ती पदरी येते. मग मनामध्ये नवीन संकल्प जन्माला येतात. नवीन नवीन विषयांना आणि नवीन नवीन आशयांना हात घालावासा वाटतो. नवीन ध्येय गाठाविषयी वाटतात आणि त्याचबरोबर आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहोत आणि श्रेष्ठ आहोत असा एक समज छुप्या पावलांनी आतमध्ये शिरतो. माझ्याशिवाय झालंच नसतं. आता ना मी सगळ्यांपेक्षा योग्यच विचार करतो. मी करतोय ना म्हणजे यश येणारच. मी चुकूच शकत नाही. सुखाचा परिणाम अहंकार, बेपर्वाई आणि जास्तीत जास्त मिळण्याची भूक
यात झाला तर सुखाने आपल्याला बंधनात टाकलं, म्हणजे आपली मुक्ती आपण त्या सुखाच्या खुंटीला बांधून स्वतःला बंदिस्त करून घेतलं, असं नेमकंपणे समजून घ्यावं. सुखात असताना प्रत्येकाने स्वतःला काही गोष्टी आठवण करून द्याव्यात, की हे सुख किंवा हे मिळालेलं यश हे विविध घटकांच्या सहकार्यातून जन्माला आलं आहे. माझे प्रयत्न आहेत, पण त्या प्रयत्नांना परिस्थिती, सहकारी, कुटुंब आणि ईश्वर कृपा या सगळ्यांची साथ आहे. यश ही अत्यंत सुंदर अलौकिक अशी गोष्ट आहे, पण त्याला अनित्यतेची झालर. आज यश आहे, पण उद्या नवीन आव्हानं येऊ शकतात. म्हणून आपण सुखापासून पळायचं नाहीये, पण सुखाचं अहंकारामध्ये परावर्तन होऊन द्यायचं नाहीये. त्याच्याविषयीची सजगता आणि अलिप्तता आपल्यामध्ये जन्माला यावी. लक्षात येत आहे? मग जसं आता ह्या अलिप्तता टिकवण्याच्या काही पायऱ्या आहेत, जे आपण जाणीवपूर्वक करून घेतो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण निरीक्षण करायला शिकतो. कुठलीही प्रतिक्रिया न देता जसे आहोत तसे जिथे आहोत तिथे थांबतो, आधी पाहतो. मग पाहण्यातून समजून घेतो आणि मग समजलं की जे घडतंय आणि ते आपण एकमेकांना वेगळं करतो आणि मग जे योग्य असेल ते स्वीकारतो आणि आपला स्वधर्माचरणाचा आचरण करतो. मुक्ती ही मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नाही. गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मुद्गल, ऋषी मुद्गल यांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आहे. यांच्या जीवनामध्ये एकदा त्यांची तपस्या पूर्ण होते आणि मग त्यांना देवदूत घेऊन जाण्यासाठी येतात आणि मग हे देवदूत त्यांना सांगतात की आपला पुण्याचा संचय झालेला आहे आणि आपल्याला आता आम्ही स्वर्गात घेऊन जायला आलेलो आहोत. ऋषी मुद्गल ऋषी होते ते म्हणले, अरे वा वा, छान छान. त्या सगळ्या देवदूतांचं त्यांनी खूप आदरातिथ्य केलं, मनापासून स्वागत केलं आणि त्यांना म्हणले, अरे वा, आलात का? जरा थांबा, माझ्याच करता आलेला आहात. मी माझी आन्निक उरकतो, माझी साधना उरकतो, मग आपण बोलू. त्या देवदूतांना आश्चर्य वाटलं, अरे आम्ही आलो, आता कशाला काय करायची गरज आहे? आता डायरेक्ट स्वर्गात जायचंय आणि हे काय, ह्यांचा नित्य करण्यात अडकले आहेत. पण ऋषी होते, त्यांचा अधिकार मोठा होता, म्हणून देवदूतांनी त्यांना प्रश्न न करता ते म्हणताय त्याचा स्वीकार केला. मग ऋषी त्यांची दिनचर्या, आन्निक, साधना, तपश्चर्या सगळं आटपून येतात आणि ते म्हणतात, तुम्ही माझ्याकरता आलात ना, त्याकरता मी मनापासून तुमचा आभारी आणि धन्यवाद आहे. परंतु मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. ते म्हटले, विचारा ना, काय प्रश्न वाटेल ते प्रश्न विचारा, काही प्रॉब्लेम नाही. स्वर्गात काय काय आहे हे सगळ्यांनी तुम्हाला विचारलंय, परंतु मी स्वर्गात का येऊ नये याची कारण तुम्ही मला सांगू शकाल का?
सगळे देवदूत चक्रावून जातात, म्हणतात हा कसला प्रश्न. जसं आजकालच्या मुलांचं होतं, आउट ऑफ सिलेबस लॉजिक ऍप्लिकेशनचा प्रश्न आला की गडबडतात. तसा ऋषींनी हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न विचारला. ते म्हणतात की अरे स्वर्गात तर सगळं आहे, मग तिकडे जायला उत्सुक तर सगळेच जण आहेत, चांगलं आहे, पण स्वर्गात येऊ का नये याची पण तर काहीतरी कारण मीमांसा असेलच की. का बरं मी तुमच्या स्वर्गात येऊ नये, असंही काहीतरी स्वर्गात असेल. देवदूत अत्यंत चक्रावून जातात आणि एकमेकांमध्ये वार्तालाप करायला लागतात. अरे बापरे. आणि मग ते म्हणतात, ऋषी आम्हाला चिंतन करून, मनन करून, डिस्कशन करून हे सापडलं बरं का. म्हणजे या पुढील गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही स्वर्गात नाही आलं तरी चालेल. म्हणजे स्वर्ग काय बाबतीत अपाय देतो हे आम्ही तुम्हाला सांगतो. ते म्हणतात स्वर्गामध्ये तुमच्या पुण्यानुसार तुमचे स्तर ठरलेले आहेत. पुण्यानुसार स्तर म्हणजे काय, तर मग आजच्या जीवनामध्ये जर एखादा नाटकाचा प्रयोग चाललेला असेल तर माझ्याकडे महागडं तिकीट घ्यायची जर क्षमता असेल तर मी पहिल्या रांगेत बसून बघेन. माझी कमी तिकीट घेण्याची क्षमता असेल तर मी मागच्या रांगेत बसून बघेन. तसं स्वर्गामध्ये जे जे काही प्रोग्राम चालतात मग त्या तुमच्या कल्पना तुम्ही लावून घ्या. रंभा उर्वशी जे काही सगळं, ज्याचा जो पुण्याचा स्तर तिथून त्याला ते बघायला मिळेल. मग ऋषी म्हणतात जर का असं आलं तर पहिल्या जन्माला येईल तो मत्सर. अरे मी मागे का आणि तो पुढे का. ते म्हणतात बरोबर. आणि एक मत्सर आला की त्या बाजूने सगळे हळूहळू शांतपणे आतमध्ये शिरतात आणि तुमच्या अधःपतनाला कारणीभूत ठरतात. दुसरं ते सांगतात की स्वर्ग ही भोगभूमी आहे, तिथं योग साधता येत नाही. म्हणजे तिथे तुम्ही भोगू शकता, उपभोग घेऊ शकता, परंतु तुम्ही योग साधू शकत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या क्षणी तुमचं पुण्य संपतं त्या क्षणी तुम्हाला खाली पाठवून दिलं जातं. आता ही झाली पुराणातली कथा, परंतु ही कथा आपल्या दैनंदिन जीवनाला सुद्धा लागू करता येतं. आपण ज्या वेळेला कष्ट करतो, तपस्या करतो, अभ्यास करतो, कष्ट करून वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण होतो आणि आपल्या जीवनामध्ये स्वतःला एका विशिष्ट उंचीवर नेऊन स्थापित करतो, त्यानुसार आपल्याला प्रतिष्ठा, पैसा हे सगळं आपल्या जीवनाकडे अनायासे येतं. परंतु ज्या दिवशी आपली पात्रता आपल्या शरीराच्या सुखलोलुपतेमुळे कमी होते, त्या क्षणी आपल्याकडे येणारी प्रतिष्ठा, पद आणि पैसा ह्याला उतरती कळा लागते. म्हणजे जीवनामध्ये सुखसोयी असाव्यात का, असाव्यात, पण त्या आल्यावरती आपल्याला काय सोडायचं नाहीये किंवा त्या कशामुळे प्राप्त झाल्या त्याच्या मागचं नेमकं कारण आपल्याला नीट माहिती असावं आणि कारण कधी सोडता कामा नये. कारण जीवन हे कार्यकारण भावामध्ये चाललेलं आहे, कॉज आणि इफेक्ट मध्ये चाललंय. इफेक्ट मध्ये अडकलो आणि कॉज सोडला तर येणारे इफेक्ट निघून जातात.
कॉज समजला आणि कॉजला धरून ठेवलं तर इफेक्ट वृद्धिंगत होत जातात. स्वर्ग ही संकल्पना जरी पुण्यानंतर मिळणारी पकडली तरीही त्याला दैनंदिन परिभाषेत जर आणायचं ठरवलं तर आपल्या अथक परिश्रमांनी आणि कष्टांनी ज्या ज्या वेळेला आपल्याला यश संपादन होतं त्यावेळेला सुखामध्ये मशगूल होऊन ज्या कॉजमुळे यश निर्माण झालंय ते ज्या वेळेस तो कॉज आपण सोडून देतो त्यावेळेस योग सुटतो, वियोग जन्माला आला की अधःपतन सुनिश्चित होतं. अधःपतन झालं, योग सुटला की भोग जन्माला येतो, भोगातून अधःपतन सुनिश्चित होतं. मग ह्या सगळ्यातून आपल्याला स्वतःला मुक्त ठेवायचं आहे आणि हे मुक्त ठेवून जगणं म्हणजे अनुभवातून अनुभूती आणि अनुभूतीतून अभिव्यक्ती, ज्या अभिव्यक्तीचा पाया आपल्यातली अंतःप्रेरणा, आपल्यातलं ते चैतन्य आणि त्या चैतन्याचा परिसस्पर्श ज्या वेळेस या देहाला आतून होईल त्यावेळेस आतमध्ये एक क्लॅरिटी जन्माला येईल, जी क्लॅरिटी आपल्यातून सर्वांगीण पुरुषार्थ जन्माला घालेल. आणि हे विनासायासी घडेल. म्हणून समर्थ म्हणतात विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. लक्षात आलंय? म्हणजे वर्तमानात जीवनातील मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य आपल्याला जगता आलं पाहिजे, त्याचं तारतम्य सांभाळता आलं पाहिजे. आणि स्वस्वरूपाची जाणीव होण्याकरता साधनेला कटिबद्ध असलं पाहिजे. देह, भावना, नाती आणि कर्म यांच्या मध्यभागी या सगळ्यांच्या मध्ये आपण असतो. त्यातून मालकी, अहंकार याची निर्मिती होते. ही मालकी, ही आपली हक्क, आपला अहम या सगळ्याचा प्रभाव आपल्या आत्मतत्वावर पडणार नाही, त्याच्यातून आपला विवेक नष्ट होणार नाही ना याची काळजी घेणं म्हणजे विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी असं आहे. या 4 ओळींचा क्रम त्याचा पुन्हा आपण आढावा घेऊयात. पहिली ओळ दुःखाची निर्मिती थांबवते, दुसरी ओळ दुःखाच्या काळातील विस्तार थांबवते, दुःखामागे असलेली आपली चुकीची ओळख ती थांबवते आणि मग विदेहातून मुक्तीकडे जाण्याचा प्रवास सुखकर होतो. यालाच आपण पहिल्यांदा निरीक्षणातून सजगता, सजगतेतून तितिक्षा, तितिक्षेतून स्थितप्रज्ञता, स्थितप्रज्ञतेतून आत्मोन्नती म्हणजेच कठोपनिषदातल्या रूपकाच्या साहाय्याने जर समजून घ्यायचं झालं तर मन आणि इंद्रिय, ते घोडे म्हणजे इंद्रिय, त्याचा जो लगाम आहे तो म्हणजे मन आणि जीवनामध्ये असलेले विषय ह्यांचा पहिल्यांदा जो संघ आहे त्याचं निरीक्षण आणि मग ते निरीक्षणाची नोंद बुद्धीकडे, बुद्धी लगामरूपी मन ओढतं आणि आपल्या घोड्यारूपी इंद्रियांना ताब्यात आणतं. हे आणण्याकरता पहिल्यांदा निरीक्षण लागतं. निरीक्षणातून सजगता, सजगते आली की मग निरीक्षण करताना सुद्धा निरीक्षण आणि नंबर
म्हणजे बुद्धीला नेमकेपणाने कळतं की आपले जे इंद्रिय आहेत आणि मन जे आहे त्यांचं काय संगनमत चाललंय आणि काय उद्योग चाललाय. आणि मग ते ज्यावेळेस बुद्धीच्या कक्षेमध्ये येतं त्यावेळेस विवेक जागृती घडते. विवेक जागृती आणि स्थितप्रज्ञता हे स्वभावतः एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्यावेळेस ह्याची उत्पत्ती होते त्यावेळेस ती बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन करायची असते. इथे आत्मविलयाचा विषय येतो. ज्यावेळेस हे घडतं त्यावेळेस ते आत्मतत्व बुद्धीच्या सहाय्याने आपला जीवनरथ हाकतं. आणि असं जीवनरथ हाकलं जाणं यालाच समर्थ म्हणतात विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. म्हणजेच अनुभवापासून अनुभूतीपर्यंत आणि अनुभूतीपासून अभिव्यक्तीपर्यंत ज्या अभिव्यक्तीचा पाया आपली अंतःप्रेरणा असेल, तो चेतनेचा मूलभूत स्रोत असेल, ती प्रज्ञावर्धन असेल, ती प्रज्ञा जागृती असेल, जे उपनिषदांनी आणि वेदांनी सांगितलं प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे त्या ब्रह्माला ह्या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटच्या आधाराने ह्या जीवनामध्ये अभिव्यक्त होऊन देणं. ज्या अभिव्यक्तीचा दृश्य स्वरूपातील पाया ज्ञान, नीती, चारित्र्य, नीती, ज्ञान, दृष्टी आणि विवेक असा आहे. म्हणजे विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. इथपर्यंत आपण आलो आणि आता आपण इथे थांबणार आहोत. कोणाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेणार आहोत. आणि पुढच्या वेळेला पुढचा श्लोक. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? काही अवघड वाटतंय, काही सोपं वाटतंय? हा इंदुलेखामा. आत्ताच्या सेशन बद्दल नाही, पण तुम्ही गेल्या वेळी बोलला होतात की आपण आषाढी एकादशी निमित्त पण हो बॅकग्राऊंड एक्सप्लेन करू आणि हो, ते मला समजेल घ्यायचं म्हणून. आहे ते एक सेशन वारी आणि येस घेऊयात. आषाढी एकादशीच्या आधीच घेऊयात. ठीक आहे. नक्की घेऊयात ते. चालेल. आता आपण प्रार्थना म्हणून इथे विरामूयात. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपण सर्वजण आलात त्यामुळे आजचा स्वाध्याय संपन्न होऊ शकला. याकरता आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी आभारी आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि पुढील आठवड्याच्या कर्मयोगाकरता सर्वांना शुभेच्छा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. इंदुलेखामा. वारी म्हणजे जी वारंवार केली जाते ती वारी. वारकरी म्हणजे जो वार करतो कशावर,
तर स्वतःतल्या अवगुणांवरती जो वार करतो तो वारकरी. आणि विठ्ठल म्हणजे सकळ ज्ञानाचा केला ठोबा, नाव त्यास दिले विठोबा. आणि पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. वैकुंठ, विठ्ठल वैकुंठ असतो म्हणजे काय? वैकुंठ म्हणजे विषयातील वाढ खुंटणे, म्हणजे विषयातून मन निवृत्त होणे, याला म्हणतात वैकुंठ. आणि वारी ही वैकुंठ, भूवैकुंठाच्या ठिकाणी जायचं म्हणजे विषयापासून मनाची निवृत्ती करायची, ज्याच्याकरता नामस्मरणाचा आधार असावा. नामस्मरण आणि भक्ती, भक्तीला संगीताची लय असावी. अशातून हा नाम जप करत करत पंढरपूरला वारकरी जातात. याच्याविषयी छान डिटेल मध्ये आपण नीट समजून घेऊ. तुम्ही मला आठवण करून दिलीत त्याकरता मनापासून आभारी तुमचा. पण एक थँक्यू. सेक्शन आपण त्याच्यावरती नक्की घेऊया. खूप सुंदर परंपरा आहे ज्याने हा अख्खा महाराष्ट्र शाबूत ठेवलाय. चला, धन्यवाद. आज धन्यवाद. आपण इथेच थांबूयात. पुढच्या शनिवारी आहे एकादशी. त्याच्या आधी म्हणजे त्याच्या आधी म्हणजे आपण या वीकडे मध्ये एखाद्या रात्री सगळ्यांच्या सोयीने कनेक्ट होऊ आणि याचं डिटेलिंग करू. साधारण आपण घ्यायचं झालं तर उद्याच घ्यावं लागेल. येस, चालेल. आपण शक्यतो उद्याच घेऊया, उद्या संध्याकाळी घेऊया. ठीक आहे, चालेल. चलेल. ओके, जय गुरुदेव. बाय बाय. जय गुरुदेव. जय गुरुदेव.